नमस्कार। आज दिनांक 8 जानेवारी 2014। आजची तिथी पौष शुद्ध अष्टमी, वार बुधवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राइम वॉच। परतवाड्याचे ग्रामसेवक ज्ञानराव गायकवाड यांनी बिल पास करण्यासाठी 2,500ची लाच मागितली अशी तक्रारकर्त्याने केल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवक गायकवाड यांना रंगेहात अटक केली आहे। जुगार खेळत असताना 3 युवकांना शहर कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जुम्मनशाह दर्ग्यामागे हे युवक मंगळवारी रात्री 12 वाजता टॉर्च लावून जुगार खेळताना आढळलेत। 19 वर्षीय मोहम्मद वाजिद मोहम्मद साजिद मंसुरी, 20 वर्षीय शेख सलमान शेख हारून राहणार मसानगंज व वलगाव रोड येथे राहणारा 25 वर्षीय मोहम्मद आगा मोहम्मद आझाद हे तिघे रात्री 12 वाजता जुगार खेळताना आढळले। जुम्मनशाह दर्ग्यामागे टॉर्चच्या उजेडात मंगळवारी रात्री येथे जुगार खेळला जात होता। शहर कोतवाली पोलिसांनी धाड टाकून या तिघांना रंगेहात अटक केली। जुगाराचं साहित्य व 920 रुपयांची नगदी पोलिसांनी जप्त केली। 12 कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। रामपुरी कॅम्प गौतम नगर येथे राहणारा 25 वर्षीय वीरेंद्र राजू यादव याला विजेचा धक्का लागल्याने तो झाडावरून खाली पडला। उच्च दाबाची ही विद्युत वाहिनी असल्याचे समजते। वीरेंद्र यादवला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। रामपुरी कॅम्प येथे राहणाऱ्या राजू मासूमदास यांच्या घरातील झाड तोडण्याकरता वीरेंद्र राजू यादव गेला असता झाड तोडताना त्याचा विजेच्या उच्च दाब वाहिनीला हात लागला। विजेचा धक्का बसल्याने वीरेंद्र यादव झाडावरून कोसळला। जखमी यादववर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। नागरिकांना मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या निधीतून विकास कामे करण्यात येत आहेत। यापैकी काही विकास कामांचं उद्घाटन झालंय। सत्ता पक्षाच्या आमदारांच्या हस्ते या विकास कामांचं उद्घाटन करण्यात येतंय, परंतु सत्ता पक्ष विरोधी पक्षाच्या नगरसेवकाला अंधारात ठेवून हे उद्घाटन करतायत असा आरोप नगरसेवकांचा आहे। तेव्हा हे उद्घाटन पुन्हा करण्याची मागणी करण्यात येते। प्रभाग क्रमांक 25 जवाहर गेट प्रभागात सत्ता पक्षाच्या आमदारांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। या उद्घाटन समारंभावर प्रभागाचे नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी आक्षेप घेतलाय। राज्य शासनाच्या मनपाला मिळालेल्या निधीतून ही विकास कामे होत आहेत, परंतु सत्ता पक्ष स्वतःच्याच नावाचा डांगोरा पिटतं। संबंधित नगरसेवकाला अंधारात ठेवलं जातं असा आरोप नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी केलाय। अमरावती महानगरपालिकेमध्ये पैसा आला होता, त्याच्यामध्ये 25 करोड रुपये काही आले होते। 12.5 करोड रुपये अमरावतीसाठी आणि 12.5 करोड रुपये असे महानगरपालिकेसाठी पूर्ण मिळून 25 करोड रुपये आले होते। त्यामध्ये एलबीटी तूट म्हणून हा पैसा घोषित करण्यात आला होता आणि आमसभेत ठराव पास झाला होता का सर्व नगरसेवकांना, जे सन्माननीय नगरसेवक आहे महानगरपालिकेतले, त्यांना हा संपूर्ण पैसा आपापल्या वार्डात डिवाइड करून देण्यात यावा आणि तो सर्वांनी मते ठराव पास झाला होता। पण आता असा सपाटा सुरू आहे का कोणी येऊन आला, आपलं उद्घाटन घेऊन आलं, कोणत्या नगरसेवकांना माहीत नाही। आम्ही आमच्या वार्डामध्ये 3 नगरसेवक आहे, एक काँग्रेसचे आहे, एक भाजप आणि एक शिवसेना, म्हणून आम्ही 3 नगरसेवक काम करतो। पण आमचीच एक नगरसेवकांनी बस आला, आपलं काम ओपनिंग करून टाकलं। आमचा त्याला हे नाही, त्यांच्या पक्षाच्या मार्फत त्यांनी केलं, विषय नाही। पण महानगरपालिकेतर्फे जो अगर उद्घाटन झालं, अजून झालेलं नाही। महानगरपालिकेत आज आम्ही त्या विषयाची चर्चा केली महानगरपालिकेची कार्यकारी अभियंत्यांशी। तुम्ही महानगरपालिकेतर्फे त्याचं उद्घाटन घ्यावं रिसर, आणि तिन्ही नगरसेवक जे आमच्या वार्डात, ते आमचा सगळ्यांचा अधिकार आहे
LBTचा पैसा हा आमचा अधिकार आहे. महानगरपालिकेत आम्ही इथं काही गोळ्या खेळायला नाही आलो. आम्ही आमचा पैसा, आमचा वार्डाचा विकास कसा व्हावा याच्यासाठी इथं आलेलो आहे आणि त्या पैशावर आमचा अधिकार आहे. कोणी येईन, कोणी उद्घाटन करेल आणि कोणी काही करून घेऊन असं चालणार नाही. ह्या जनतेची फसवणूक आहे. म्हणून मी आज महानगरपालिकेच्या आयुक्तांशी वगैरे सगळे चर्चा केली का तुम्ही माझ्या वार्डात रीतसरप्रमाणे महानगरपालिकेतर्फे त्याचं उद्घाटन घ्यावं आणि जे माझ्या प्रभागात येते 25मध्ये मी त्याच्याबद्दल त्यांना पत्र दिलं आणि आता त्याचे उद्घाटन रीतसर महानगरपालिकेतर्फे घेण्यात येईल. मनपा आयुक्तांकडे नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी तक्रार केली. तसंच विरोधी पक्षनेता प्रशांत वानखडे यांच्यासमोरही कैफियत मांडली. अमरावती मनपा क्षेत्रामध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये जी 12.5 कोटीची मूलभूत सोयीसुविधेची कामं सुरू आहेत त्या कामांचं भूमिपूजन हे अमरावती महानगरपालिकेतर्फे घेण्यात यायला पाहिजे होतं, पण ते घेण्यात आलेलं नाही. ते वैयक्तिक रावसाहेब शेखावत आणि काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय सदस्य प्रवीण हरमकर यांना न बोलवल्यामुळे पुन्हा त्या कामांचं भूमिपूजन रीतसर मनपातर्फे होऊन सन्माननीय सदस्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात यावं अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या संदर्भात कार्यकारी अभियंता क्रमांक 2चे श्री पोद्दार साहेब यांना तसं सांगण्यात आलं. त्यानुसार तो कार्यक्रम होईल. ज्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं त्या कार्यक्रम पत्रिकेतील संबंधित नगरसेवकाचं नाव सुद्धा छापलेलं नाही. विनीत म्हणून त्या पत्रिकेत नागरिकांच्या नावाची यादीच जास्त आहे. जे त्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतात त्याचं नाव मात्र या पत्रिकेत नाही. ही विकास कामं लोकांसाठीच आहेत यात शंका नाही, परंतु मग ठराविकच नावं का? म्हणूनच विनीत खाली जनप्रतिनिधीचं नाव अनिवार्य आहे. या बाबीकडे विरोधक व उद्घाटन करणाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. अमरावती महानगरपालिकेचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत स्थानिक संस्था कर आहे. करड्या नजरेने दुकानांवर छापे मारले जातात व कर वसूल केला जातो. दस्तऐवज व अन्य त्रुटी असल्यास दुकानांना सील लावलं जातं. परंतु शहरात असेही काही व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून स्थानिक संस्था कर वसूल केला जात नाही. पालिका असा सवतासुभा का करते असा प्रश्न दुकानदारांचा आहे. स्थानिक संस्था कराची वसुली करून पालिकेच्या तिजोरीत भर घातली जाते, मात्र रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर विशेष मेहरबानी दिसून येते. या महानगर वॉचमधून सिटी न्यूज पालिकेचा सवतासुभा उघड करण्याचा प्रयत्न करते. बॅट विक्रेते शहरात आहेत जे रस्त्याच्या कडेला व्यवसाय करतात. 200 ते 1,500 रुपयापर्यंत बॅट विकल्या जातात. केनचे पाळणे, सोफा सेट, फर्निचर विकणारेही रस्त्यावर व्यवसाय करतात. शिवाय टेडी बेअर विक्रेतेही आपला व्यवसाय करताना दिसतात. अन्न राज्यातून माल आणून त्याची विक्री शहरात केली जाते. या व्यतिरिक्त स्वेटर विक्रेते, चादर, ब्लँकेट विक्रेते शहरात फिरून आपला व्यवसाय करतात. या व्यावसायिकांना स्थानिक संस्था कर लागू होत नाही का? त्यांना हा कर भरणं बंधनकारक नाही का? हे व्यावसायिक सर्रास स्थानिक संस्था कराची चोरी करतात. मग पथक त्यांच्याकडून LBT का वसूल करत नाही हा प्रश्न आहे. जेव्हा या पथकाचं वाहन शहरातून धावतं तेव्हा या अधिकाऱ्यांची नजर त्यावर पडत नाही का की हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं जातं? याविषयी पालिकेनं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शासकीय कार्यालयातील काम म्हणजे हेलपाटे असं समीकरणच आहे. शहरातील काही दुकानदारांना शॉप ॲक्ट परवाना घ्यायचा होता. 7 ते 8 महिने यासाठी प्रयत्न करूनही त्यांचं काम झालं नाही. तेव्हा त्यांनी सिटी न्यूजशी संपर्क साधला असता अवघ्या 10 मिनिटात त्यांना परवाने देऊन सिटी न्यूजनं त्यांना न्याय मिळवून दिला आहे. शॉप ॲक्ट लायसन्ससाठी साई ऑटोडील, चक्रधर नगर, कौसंबी नगर येथील गरुड ट्रॅव्हल्स, बायपास मार्गावरील महाशक्ती इस्टेट एजन्सी यांच्या संचालकांना व साईनगरमधील आकाश खडेकर यांना शॉप ॲक्ट लायसन्स घ्यायचे होते. त्यासाठी गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून प्रयत्न करूनही परवाने न मिळाल्यानं त्यांनी सिटी न्यूजशी संपर्क साधला. मारुतराव आकारामजी रावेकर आहे. माझ्या फर्मचं नाव महाशक्ती इस्टेट एजन्सी आहे आणि हा एरिया श्री उताने साहेब यांच्याकडे येतो आहे. मी पैसे 18 मार्च 2013ला भरून पैसे आणि डॉक्युमेंट सर्व सबमिट केलेले आहे. तरी पण आजपर्यंत शेकडो चक्कर मारल्यानंतरही मला माझा लायसन्स मिळालेलं नाही आहे. कारण कितीतरी आलो तरी त्यांनी मला हेच उत्तर दिलं, या नंतर पाहू करू असे उडवाउडवीचे उत्तर दिले आणि मी फक्त चक्करच मारत आहो.
आणि जे लोक पैसे देऊन काम करतात त्यांचं काम होऊन जाते. मी पैसे दिले नाही और मी माझं काम झालेलं नाही आहे. माझं दुकानाचं नाव महालक्ष्मी कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस गांधी चौक आहे आणि तो एरिया उताने साहेबांकडे येतात. तर इथे मी 29 ऑक्टोबर 2013ला चालन भरली आणि पैसे भरले 360 रुपये. पण तरी त्याच्यानंतर मी 50 ते 60 चक्कर मारून माझं इथे काम झालेलं नाही आहे. माझं दुकानाचं नाव अंबालक्ष्मी भोजनालय आहे, साईनगरमध्ये येते. तर तो एरिया उताने साहेबाकडे येते. तर माझं वारंवार चक्र होत आहे, म्हणजे 50-60 चक्र झाले. तरी पण लायसन्सचं काम नाव सुरेश खंडाळकर आहे. मी चक्रधर नगर इथे राहतो. मी ऑक्टोबर महिन्यात यांचे डॉक्युमेंट पूर्णपणे दिलेले आहे आणि चालानसुद्धा भरलेला आहे. परंतु वारंवार इथे येऊन एकच उत्तर भेटत आहे की उताने साहेब सुट्टीवर आहे. माझ्या फर्मचं नाव साई गजानन आहे. अजूनपर्यंत मला लायसन दिलं नाही. तरी प्रत्यक्ष साहेबांनी याच्यात दखल घ्यावं व वरील कारवाई करून आम्हाला आमचं शॉपेक लायसन देण्यात यावं ही विनंती आहे. शॉप ॲक्ट निरीक्षक उताणे यांच्या बेजबाबदार कामाने परवाने मिळत नसल्याचं त्यांनी सिटी न्यूजला सांगितलं. सिटी न्यूजचे प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांनी सरकारी कामगार अधिकारी जाधव यांची भेट घेतली व समस्या सांगितली. तेव्हा त्यांनी त्वरित कारवाई करून 10 मिनिटात परवाने दिले. नागरिकांच्या अशा काही समस्या असल्यास त्यांनी सिटी न्यूजशी संपर्क साधावा. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सिटी न्यूज कटिबद्ध आहे. जनतेने केव्हाही या कार्यालयात आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्यांचं काम जास्तीत जास्त लवकर होण्याचा आम्ही प्रयत्न करू. हमारी यही अपेक्षा है कि सिटी न्यूज़ में ऐसे ही काम करना चाहिए और इसके लिए हेल्पलाइन भी खोली है. अगर आपको जम सकता है लोगों के कार्य में मदद कीजिए. धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. तो देखा दोस्तों, कहते हैं कौन कहता है आसमां में सुराख नहीं होता. कौन कहता है आसमां में सुराख नहीं होता. एक पत्थर तो तबीयत से उठा लो यार. एक पत्थर तो तबीयत से उठा लो यार. ये हमारे मित्र का 5 महीने 6 महीने 8 महीने ऐसा अलग अलग लोगों के लाइसेंस पेंडिंग थे, काम नहीं हो रहा था. लेकिन सिटी न्यूज़ ने दखल लेने पर का काम ताबड़तोब हुआ है. अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने गरजू अपंग व्यक्तींकरता अंधकाठी करणयंत्र, कुबडी व जयपूर फूट कॅलिपर्स वाटप करण्यात येतं. या वाटपासाठी तपासणी व मोजमाप 6 ते 8 जानेवारी दरम्यान घेण्यात आलं. अमरावती महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महात्मा गांधी सेवा संघाच्या सहकार्याने नवीन वर्षानिमित्त गरजूंना अंधकाठी करणयंत्र, कुबडी, जयपूर फूट व कॅलिपर्सचं वितरण करण्यात येत आहे. त्यासाठी 6 ते 8 जानेवारी दरम्यान तपासणी करण्यात आली व मोजमाप घेण्यात आलं. टर्म मॅनेजर जितेंद्र दाभाडे, लेखा व नोंदणीचे गणेश पवार, ऑडिओग्राफर प्रभाकर वावरे, जयपूर फूटचे वसीम खान, ज्ञानेश्वर जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी नरेंद्र वानखडे, डॉक्टर राठी यावेळी उपस्थित होते. बडनेरा मार्गावरील दसरा मैदान येथे असलेल्या आयसोलेशन मनपा दवाखाना येथे हे शिबिर घेण्यात आलं. अपंगाचं प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा व एक पासपोर्ट साईज फोटो यासाठी अनिवार्य आहे.